नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि तुम्ही पाहत आहात प्रथमने। सध्या आपण आझाद मैदान इथे आलो आहोत आणि आपल्यासोबत जे आहेत सतीश बोधनकर साहेब जे आहेत जोडले गेलेले आहेत। नेमका त्यांचा मुद्दा काय आहे आणि ते कशाला इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत हे जाणून घेऊया त्यांच्याकडून। सर, तुम्ही कुठून आलात? मी नांदेड जिल्हा धर्माबाद येथून आलेलो आहे। आणि तुमचा इथे उपोषणाचा आज कितवा दिवस आहे? आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि माझ्या ह्या प्रकरणात जिल्हा परिषद नांदेड महाराष्ट्र यांनी माझी पूर्ण फसवणूक केलेली आहे। यासाठी मी मागच्या 22 वर्षापासून भारतीय संविधानावर विश्वास ठेवून लढत आहे, प्रशासकीय अधिकारावर विश्वास ठेवून लढत आहे। मागच्या 2021 मध्ये मी उपोषण केला असता मुख्य सचिव ग्रामविकास विभाग यांनी मला पत्र दिले, पण त्या पत्रावर नांदेड जिल्हा कुठलीही भूमिका घेत नाही। माझा राजीनामा रीतसर मंजूर असेल तर मला समजावून सांगा आणि प्रश्न मिटवा, हे मी त्यांना 100 वेळेस सांगितले, परंतु ते माझ्या राजीनाम्यावर कुठलाही मला पुरावा देत नाहीत आणि फक्त ह्या विषय असाच आधांतरी ठेवून मला मात्र ते अन्यायामध्ये भिजवत ठेवत आहेत। आज माझ्या 2 मुलीचा संसार, माझं शिक्षण अर्धवट पडलं असून मी प्रथम न्यायाला विनंती करतो की मला त्यांनी न्याय मिळवून द्यावं। आणि आज हा प्रश्न बांधकाम ग्रामविकास विभाग बांधकाम भवन या ठिकाणी थांबलेला आहे। जर त्यांनी मुख्य कार्यकारीधीश नांदेड यांना जर आदेश दिले तर माझा प्रश्न 10 मिनिटाच्या आत निकाली लागतो, परंतु जिल्हा परिषद नांदेड हे होऊ देत नाही। प्रशासनाची आबरू वाचवण्यासाठी सगळे शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी धडपड करत असून माझा जीव गेला तरी चालेल या भूमिकेमध्ये ते आहेत, पण आम्ही न्याय मिळवू देत नाही असं ते मला दर्शवित आहेत। माझी प्रथम न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी माझा प्रश्न अगदी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव साहेबांपर्यंत घेऊन जावा आणि मला न्याय मिळवून द्यावा। यासाठी मी मुख्य सचिव साहेबांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात गेलो असता त्यांचे पीएनी मला भेटण्यासाठी मज्जाव केला की तुम्ही 2-3 दिवस भेटू शकत नाही, तुमचं इथं काम नाही, तुम्ही नांदेडला निघून जा, आता तुमची भेट होऊ शकत नाही असं मला उत्तर दिल्यानंतर मी या ठिकाणी मी उपोषणाचा पवित्रा पत्रव्यवहारातून घेतलेला आहे। माझी प्रथम न्यायालयाला विनंती आहे, माझा राजीनामा रीतसर मंजूर असेल तर मी 2 क्षणामध्ये इथून बाहेर पडेल, परंतु माझा राजीनामा बेकायदेशीर असंवैधानिकपणे मंजूर केलेला असेल तर संबंधित जो त्यावेळेस IAS अधिकारी विजयकुमार नाहटा होते हे असंवैधानिक कार्य कसं करू शकतात आणि करू शकत असतील तर मला खुलासा देऊन मला मोकळं करावं, नाहीतर मला माझ्या पूर्वपदावर नियुक्ती देऊन माझ्यासोबत न्याय करावं। मी भगिनींना अशी विनंती करतो की प्रथम न्यायाच्या माध्यमातून माझा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि माननीय सचिवापर्यंत पोहोचावा, कारण नांदेड जिल्हा परिषद ही राष्ट्रपती प्रधानमंत्री यांच्या पत्रालाही कचरापेटी दाखवत आहे। मागच्या 4 वर्षापासून सचिवाचं पत्र आहे, ह्याचा यांनी कुठेही विचार केलेला नाही, तरी माध्यमाला मी विनंती करतो की माझ्या विनंतीची दखल घ्यावी। तुम्ही कोणत्या शाळेत जे आहे शिक्षक म्हणून काम करत होता आणि कोणता विषय शिकवता? मी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा जारीकोट येथे मुख्याध्यापक होतो आणि मॅथमॅटिक्स हा माझा आवडता विषय म्हणून मी तो विषय शिकवित होतो, परंतु त्यांच्या त्रासामुळे मी पहिले 1 वर्ष मुख्याध्यापक पदाचा राजीनामा देऊन सहशिक्षक म्हणून काम केले, परंतु त्यांचा त्रास थांबतच नव्हता म्हणून शेवटी हा प्रकरण राजीनाम्यापर्यंत गेलाय। परंतु राजीनामा नसताना सुद्धा म्हणजे ज्यांनी मी दिलेला राजीनामा नामंजूर केलाय, माझी सेवा सुरू होती, माझा पगारही मंजूर आहे आणि मागच्या तारखेमध्ये यांनी कट कारस्थान करून माझा राजीनामा मंजूर केलेला आहे। तेव्हा राजीनाम्याबद्दल मला खुलासा दिला तर माझा प्रश्न निकाली लागतो, परंतु हे जिल्हा परिषद 22 वर्षापासून मला राजीनाम्यावर खुलासा देण्यासाठी तयार नाही आणि म्हणून मला न्यायालयात सुद्धा जाता येत नाही। माझी ही अडचण समजावून पुनश्च न्याय विभागाला विनंती करतो, प्रेसला विनंती करतो की मला न्याय मिळवून देण्याची सहकार्य करावे। तुम्ही किती वर्ष जे आहे शाळेमध्ये त्या शिकवत होतात मुलांना? मी त्या शाळेमध्ये पूर्ण 7 वर्ष काम केले। 7 वर्षानंतर त्यांनी माझी सही बंद केली आणि नाईलाजानं मला बाहेर पडावं लागलं। ह्या कामासाठी मी जिल्हा परिषद समोर 25 दिवस फक्त पाण्यावर उपोषण केलं, तरी सुद्धा हे अधिकारी राजीनाम्यावर बोलण्यासाठी तयार नाहीत, म्हणून मी पुनश्च विनंती करतो की मला माध्यमातून न्याय मिळू शकेल। आणि तुम्ही जे आहेत त्या तिकडचे नांदेड जिल्ह्यातील जे पोलीस स्टेशन आहे तिकडे काय याबद्दल तक्रार वगैरे केली? हो, निश्चित मी पोलीस स्टेशनला याबद्दल SP साहेबांना तक्रार केली, परंतु त्यांचं पत्र आलं की तुम्ही मॅटमध्ये जा, परंतु मॅटमध्ये जाण्याचा मला अधिकार नाही, कारण जिल्हा परिषदसाठी मॅट ही नाही, मॅट ही राज्य शासनाकरता आहे।
पण पोलिसांनी जर त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले तर न्याय विभागात मला न्याय मिळून जाईल, परंतु पोलीस प्रशासन IAS अधिकाऱ्यांच्या विरोधात जाण्यासाठी तयार नसल्यामुळे मला मुंबईपर्यंत यावं लागले। आणि आता मुंबईला आल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला पत्रव्यवहार केलेले आहेत? आणि या ठिकाणी मी माननीय मुख्य सचिव ग्रामविकास विभाग यांना पत्र आणि मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना पत्र, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय या सर्वांना पत्र देऊन मी ह्या उपोषणाला एकपणापूर्वक सूचना दिलेली आहे, परंतु आजपर्यंत माझ्या पत्रावर कुठलीही कारवाई नाही। आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त औरंगाबाद संभाजीनगर हे प्रकरण निकाली काढायची घाई करत आहेत। ते निकाली काढायची का घाई करत आहेत, ते माझे न्यायदेवता असून निकाली काढायची घाई का करत आहेत हे मला समजत नाही। म्हणून मी मुख्य सचिवाकडे ही नोंद केलेली आहे की मला माझ्या प्रकरणाची तपासणी करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा, ही वारंवार विनंती मी केलेली आहे। आणि जर आता देखील तुमची दखल घेतली गेली नाही तर यापुढचं तुमचं काय पाऊल? यापुढे दखल घेतली नाही तर मी सरळ भारतामध्ये भारतीय बाबासाहेबांचं संविधान आहे, मी न्याय व्यवस्थेकडे दाद मागेल, हा एकच पर्याय माझ्यासमोर आहे। मित्रांनो, जसं की आपण सतीशजी यांच्याशी संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं आहे की ते 6 वर्ष त्या शाळेमध्ये कार्यरत होते आणि 1 वर्ष जे आहेत ते मुख्याध्यापक या पदावर होते, परंतु तेथील जे अधिकारी आहेत त्यांच्या छळामुळे त्यांनी जे आहे मुख्याध्यापक यांचं पद सोडलं आणि ते जे आहेत शिक्षक म्हणून कार्यरत होते। ते मॅथमॅटिक्सचे शिक्षक होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी जेव्हा राजीनामा दिला होता तेव्हा शाळेतील जे अधिकारी आहेत त्यांनी तो राजीनामा नाकारला होता, परंतु आता जे शाळेचे अधिकारी आहेत ते तो राजीनामा स्वीकारत नाही आहेत। कुठे ना कुठे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हा राजीनामा स्वीकारावा, त्याच्यामुळे मी माझं पद जे आहे ते सोडेन। शाळेचे जे अधिकारी आहेत कुठे ना कुठे त्यांच्यावरती छळ आणि अत्याचार करत आहेत। आता बघण्यासारखी गोष्ट ही असेल ते जे आंदोलन करत आहेत त्यांना जे आहे प्रशासनाकडून काय न्याय भेटेल आणि त्यांचा जो हा राजीनामा आहे तो ते अधिकारी स्वीकारतील। अशात अजून नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय। मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत।